नमस्कार, मी स्नेहा सुदीप मयेकर. आजचा दिवस थोडा खास आहे कारण आज आमच्या घरी आलेले आहेत सियाराचे फ्रेंड्स. आता पुन्हा आम्ही घेऊन आलो नवीन वीकेंड बरोबर नवीन ब्लॉग. वेलकम टू वीकेंड का वाव. तर चला मग आपण सियाराच्या फ्रेंडची ओळख करून घेऊयात. मी स्वानंदी आहे, मी जिया आहे, मी सियारा आहे. मग फ्रेंड्स आले आहेत म्हणून फक्त मजा आणि मस्ती कशी करून चालेल, तर आज आम्ही खेळणार आहोत त्यांच्यासोबत गेम. आणि गेम मध्ये जो जिंकेल त्याला भेटणार आहे गेम. आणि हे पाहण्यासाठी हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपला पहिला गेम आहे स्पून अँड मार्बल, म्हणजे चमचा गोटी. ओके, चलो आता मी इन्स्ट्रक्शन देते तुम्हाला. आधी तर तुम्हाला ना इथपर्यंत यायचंय आणि इथून येऊन पुन्हा तिथे जायचंय. जसा मार्बल खाली पडेल तो आउट. ठीक आहे, स्लोली. चलो 1 2 3 स्टार्ट. पडला नाही पाहिजे. तर या गेम मध्ये जिंकलेली आहे सियारा आणि आपण सियाराला प्राइज देऊ एंडला. ओके, चलो आता आपण चालू करूया आपला सेकंड गेम. तर सेकंड गेम आहे आपला इन आणि आउट. तर ह्या गेम मध्ये काय करायचं आपल्याला, मी इन बोलले तर तुम्ही इन व्हायचं, आउट बोलल्यानंतर बाहेर. आउट, इन, आउट, इन, आउट, आउट, इन, इन, आउट, आउट, इन, 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 आउट, 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 इन, 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 आउट, इन, आउट. इन बोलल्यावरती जिया आतमध्ये होती आणि सियारा आणि स्वानंदी बाहेर होत्या. तर या राऊंडची विनर झालेली आहे जिया. चला तर आपला नेक्स्ट गेम आहे म्युझिकल चेअर. डान्स करत करत करायचं आहे पण. ओके, ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. आउट झालेली आहे आणि आता स्वानंदी आणि जिया मध्ये होणार आहे सेकंड राऊंड. Don't even care anymore. जिंकलेली आहे व्हेरी. तर आपला थर्ड गेम आहे पेपर कप चॅलेंज. ठीक आहे,
तर आपल्याला काय करायचंय, हे कप ठेवलेले आहेत, हा प्लॅस्टिक कोन आहे आणि प्रत्येकाला 5 चान्स देणार आणि तुम्हाला ह्या कप मध्ये हा पेपर कोन असा गेला पाहिजे. जो जास्त वेळा कप मध्ये जो कोन टाकणार तो विनर होणार. ठीक आहे, चलो स्टार्ट. तर स्टार्ट करते आहे स्वानंदी. तिथूनच स्वानंदी खेळायचं आहे. हा चलो 1 2 3. तुम्ही इथे पेपर मध्ये बरोबर पडला तिचं प्लास्टिक कोण, तुम्ही क्लॅप करायचंय सगळ्यांनी. ओके या चलो 1 2 3 स्टार्ट. वाव 1 पॉइंट. ओ 2 पॉइंट. अरे ओके. Wow, 3 points. Wow, 4 points. हा, चलो आता आहे 4 पॉइंट. आता सियाराला चॅलेंज आहे 4 पॉइंट होऊन जास्त करायचे आहे. ओके ओ ठीक आहे. Okay. 2 points. हाँ, एक चान्स. ओके 2 points सियाराला भेटले. आता आहे जिया. अरे ठीक आहे, इट्स ओके. अजून एक चान्स. ओके वाव 1 point. हाँ ओके 2 पॉइंट. 2 पॉइंट ठीक है. 3 पॉइंट. ओके या ओके. तर ह्यामध्ये सियाराला 2 पॉइंट, जियाला 3 पॉइंट आणि स्वानंदीला 4 पॉइंट. तर जिंकलेली आहे स्वानंदी. ये तर मी आता ह्यांच्यासाठी स्नॅक्स बनवते. तोपर्यंत ह्यात करणार आहे ह्यांचं फेवरेट आता गेम ऍक्टिव्हिटीज झालेला आहे, डान्स करून झालेला आहे आणि आता सगळ्या तिघी मस्तपैकी थकलेल्या दिसत आहेत आणि त्यांना भेटणार आहे आता स्नॅक्स. तर मम्मा चला स्नॅक्स घेऊन या. ओके मम्मा आलेली आहे स्नॅक्स घेऊन आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे, चीज कॉर्न बॉल्स आहेत, नगेट्स आहेत, मोमोज आहेत आणि मग थोडे मला हॅपी फेसेस दिसत आहेत. थोडे फेसेस हॅपी आहेत, दमलेले हॅपी फेसेस बोलू शकतो आपण ह्यांना. ठीक आहे, स्नॅक्स टाइम झालेला आहे आणि स्नॅक्स कसा होता. ठीक आहे, आता आहे गिफ्टिंग टाइम. तर हे आहे जियासाठी, हे आहे स्वानंदीसाठी, हे आहे सियारासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. माझे फ्रेंड झालेले हे माझे एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. ही स्वानंदी आहे, ही जिया आहे. हे माझ्या सोसायटी मधले एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर मग काय आहे ना, तर मग आज आमचं गिफ्टिंग झालं, स्नॅक्स झालं, गेम करून झालं. नमस्कार. तर मला जस्ट असं सांगायचं होतं, लास्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे की आधीच्या व्हिडिओ मध्ये मी कनियन ग्रो केलेला, तो इतका मोठा झाला, त्याची इतकी मोठी शेंडी आली. हा मस्त मोठा ग्रो झाला. मी मम्मीला सांगणार एक मस्त भाजी बनव याची. बाय.
नमस्कार. तर आज आहे संडे आणि आज आम्ही बनवणार आहोत. मिसळ पाव. तर चला मी सांगते काय काय घेतलं त्यासाठी. हा, मूग आणि मटकी मी मिक्स घेतली आहे आणि उकडून घेतलेली आहे. आणि हे ना वाटप आहे. ह्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे भाजून मी त्याचे वाटप करून घेतलंय. हे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हा कांदा लसूण मसाला, हा लाल तिखट मसाला आणि हे आहे मिसळ मसाला. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. कढई तापली आहे आणि आता आपण घालतो आहे यामध्ये तेल. तेल तापलं आहे. आता मी ऍड करते ह्यामध्ये कांदा, तर कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता मी ऍड करते यामध्ये थोडी हळद, कांदा लसूण मसाला आणि थोडा मिसळ मसाला. छान असं मिक्स केलं आहे मी. आणि आता मी ह्यामध्ये ऍड करते मूग आणि मटकी. आता मी ऍड करते ह्यामध्ये थोडं पाणी. पाण्याची क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी पाणी घातलेलं आहे जेवढं पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं. आणि आता मी मिसळ उकळायला ठेवली आहे आणि उकळून झाल्यानंतर आपल्याला मीठ आणि कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि मिसळ पण छान अशी शिजलेली आहे. आता आपण ऍड करूया यामध्ये मीठ, आणि कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता आपली मिसळ पाव रेडी आहे. आणि तुम्ही घरी अशी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे. इथेच मी आमचा ब्लॉग संपवते आहे. आणि प्लीज विसरू नका आमच्या चॅनलला लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रॉम वीकेंड का वाव.